आज 8 एप्रिल नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात आणि सुरुवातीला सर्वसामान्यांना मोठा आर्थिक धक्का बसल्याचं चित्र दिसतं. जागतिक पातळीवर सुरू असलेलं इराण इस्रायल अमेरिका तणाव, डॉलरच्या किमतीत सतत होणारे चढ उतार आणि रुपयांचं अवमूल्यन याचा थेट परिणाम आता सोनं आणि चांदीच्या दरावर होताना दिसतोय. आज सकाळी देशभरात सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असून राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,770 रुपयांवर पोहोचलाय, तर मुंबईत हाच दर 1,49,520 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,49,120 रुपयांवर असून 22 कॅरेट सोनं 1,36,690 रुपयांना विकलं जात आहे. पुणे आणि बेंगळुरूमध्येही सोन्याचे दर याच पातळीवर स्थिर आहे. आता जर आपल्या संभाजीनगरकडे पाहिलं तर इथेही सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर आहे. संभाजीनगरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 1,49,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोनं सुमारे 1,37,000 रुपयांवर मिळते. दरवाढीमागची कारणही तितकीच महत्त्वाची आहे. जागतिक बाजारातील वाढती किंमत, लग्न सकाळीचा हंगाम जवळ येणं आणि सराफांकडून वाढलेली खरेदी यामुळे सोन्याचे दर वाढले गेलेत. याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली असून आज चांदीचा भाव 2,50,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत मोठं विधान करत पुढील 2 ते 3 आठवड्यात युद्ध संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जर तसं झालं तर जागतिक बाजार स्थिर होऊ शकतो आणि त्याचा परिणाम सोनं चांदीच्या दरावरही दिसू शकतो. मात्र सध्या तरी सोनं आणि चांदी दोन्ही महागली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी हा मोठा प्रश्न आहे की आता खरेदी करावी की थांबावं.